मागील 5 वर्षात आपल्या महाराष्ट्रात अनेक राजकीय उलथापालथी झाल्यात। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात अनेक राजकीय मंडळी, सर्वसामान्य जनता होरपळून निघाली। तुमच्या नेत्यांनी कामाच्या जीवावर राजकारण केलं पाहिजे। ज्या पक्षाला पाठिंबा देतील त्या पक्षाची वर्णी मुख्यमंत्री पदासाठी लागू शकते। मागच्या 5 वर्षांचा विचार केला तर या मंत्रालयात एकाच पक्षाच्या 2 मुख्यमंत्र्यांचा वावर पाहायला मिळालाय। एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरे म्हणजे एकनाथ शिंदे। प्रेजेंट में तो शिंदे साहब जो हिसाब से आनंद दीजिए थे और हमारे बाला साहब ठाकरे कभी भी कांग्रेस पार्टी को कभी लाइक ही नहीं करते। त्यांच्यासारखा म्हणजे मला वाटतं मुख्यमंत्री कोणी आज आलेलाच नाहीये। खरंच छान काम केलं त्याने। कोविडमध्ये जे त्याने सिस्टम वापरली ना ते फार उत्कृष्ट असे वापरले। त्यामुळे कोणत्याही इमोशनल ट्रॅप मध्ये न अडकता मुंबईकरांना भावलेला मुख्यमंत्री नेमका कोणता? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा चांगलं काम एकनाथ शिंदेने केलेलं आहे। यावेळेला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनेल अशी आशा आहे, कारण परिवर्तन सगळ्यांना जवळ हवंय। फोडाफोडीच्या राजकारणाचा काय परिणाम होतोय? आणि फोडाफोडीचं राजकारण जिथपर्यंत आहे तर फोडाफोडीचं राजकारण हे याच्या आधी सुद्धा होतं, हे काही नवीन नाही। फक्त आता ही गोष्ट उघड झाली आणि लोकांना हे बघायला इंटरेस्ट आहे की कोण कुठून कुठे जातो। मुंबईचा विकास कोणीच नाही केला आहे असं म्हणण्यासारखं कोणीच नाही विकास केला मुंबईचा। तर विकास झाला असं तर आपले उद्योगधंदे बाहेर नाही गेले। काम केलं म्हणून तर मुख्यमंत्री आहे। आताचं ज्या सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये मला नाही वाटत आहे की फोडाफोडीच्या राजकारणाला मतं जास्त पडणार आहे। त्यातल्या त्यात कदाचित यावेळेला महिला मुख्यमंत्री बनू शकतो। हे डायरेक्ट थेट त्यांच्या तोंडूनच जाणून घेऊया। दादा काय वाटतं कोण निवडून येईल यावेळेला विधानसभामध्ये? या टायमाला तर शिंदे सरकारच येऊ शकते 100%च, कारण त्यांनी जे कामं केली विकासाची आणि इन्फ्रास्ट्रक्चर या महाराष्ट्रामध्ये जास्त त्यांनी आणलेत। प्लस रोजगार आणलेत तरुणांना आणि 100% तेच येऊ शकते शिंदे सरकार। काय वाटतं कोण जिंकून येईल यावेळेला? महायुती का महाविकास आघाडी? यावेळेस मागचे जर विचार केले तर महायुती चांगलं काम केलेलं आहे 70 वर्षानंतर, आणि मोदी सरकार पण दिल्लीमध्ये चांगलं काम करते, त्याच्यामुळे यावेळेस 100% महायुती सरकार येणार आहे। पण महायुतीकडून म्हणजे जे काही भाजपाकडून फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे त्याचा काही परिणाम या इलेक्शनला दिसून येईल का? फोडाफोडीचं राजकारण म्हणता येणार नाही। ते जे आपले लोक आहेत चांगल्या विचाराचे ते दुसऱ्या जे महाविकास आघाडीमध्ये आहेत ते त्या लोकांना चांगल्या पक्षामध्ये घेऊन सोबत घेऊन चालण्याचं काम केलेलं आहे। इलेक्शनचं काय वातावरण आहे महाराष्ट्रात? काय कोण जिंकेल असं वाटतंय? आता जिंकायला तर सगळे तयारी आहे, पण भाजपची शक्यता जास्त वाटते। भाजप वाटतंय जास्त, पण आता भाजपने एवढं फोडाफोडीचं राजकारण केलं त्यामुळे थोडा मतांवर परिणाम होईल असं वाटत नाही? आणि असं आता मला जर वाटतं तर तुम्हाला सांगेल। बरं, आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तिकडचे, काय चांगलं काम केलंय त्यांनी? काही कामं करतायत? नाही, काम केलं म्हणून तर मुख्यमंत्री आहे ना। बरोबर। उद्धव ठाकरे पण मुख्यमंत्री होते मागच्या टर्मला, त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्यांनी त्यात आपल्याबरोबर काम त्यांनी केलं। आता एकनाथ शिंदे आपल्याबरोबर काम करतो। आता पुढे कोण व्हावं मुख्यमंत्री? आता भाजपचा होईल, फडणवीस होईल। महाविकास आघाडी जर आली, जिंकून आली, तर ते कोणाला करतील मुख्यमंत्री वाटतं? महाविकास आघाडी झाली तर त्यांच्यामध्ये तर अजून काय डिक्लेअर झाला नाही, पण नाना पटोलेचे होऊ शकते। मुंबईचा विकास कोणीच नाही केला आहे असं म्हणण्यासारखं कोणीच नाही विकास केला मुंबईचा। तर विकास झाला असं तर आपले उद्योगधंदे बाहेर नाही गेले असते ना। तुम्हाला काय वाटतं मुंबईचा विकास जर झाला असेल तर तो कुणाचा जास्त वाटा आहे त्यामध्ये? वाटा हा काँग्रेसचा आहे। त्यांनी ह्या पहिल्या योजना राबवलेल्या आहेत, त्याच योजना वर्षानुवर्ष अडकलेल्या होत्या, त्या ह्या सरकारने आता पूर्ण केलेल्या आहे। त्यांनी पूर्ण प्रकल्प त्यांनी राबवलेले आहेत, ते त्यांनी पूर्ण केलेले आहे, म्हणजे वाटा पहिला त्यांचा आहे। मतदारांना काय सल्ला द्याल? मतं देताना काय विचार करून मत दिलं पाहिजे? माझं असं प्रामाणिक प्रांजळ मत आहे की मतं करताना लोकांनी त्या योजना बघून, म्हणजे लाडली बहिणी वगैरे योजना बघून वगैरे मतं न देता त्यांनी आता जे त्यांच्यावर जी महागाईची रोष आलेला आहे, पूर्ण जे सिलेंडरचे भाव वाढलेले आहे, औषधांवर गोळ्यांवर एवढे भाव वाढलेले आहेत, त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही आहे। त्यांचं मार्केट पूर्ण म्हणजे लोकांना जास्त आजारपण आता पसरलेलं आहे। म्हणजे आता समजा सर्दी झाली, खोकला झाला, त्याची औषधं एवढी महाग झालेली आहेत, त्याच्यावर कोणी विचार करत नाही आहे की औषधं का नाही स्वस्त करत आहेत।
जीएसटी बद्दल काय बोलत होता? GST कधी नव्हती, जी खाण्यामध्ये आपण वापरतो, आता खाण्याला GST लावली. मग त्यावर विचार करा ना, महागाई तर वाढणारच. ते जर त्याचा जर थोडा GSTचा जर जो रेट आहे तो कमी केला असता तर बरं झालं असतं. आपल्याच लोकांकडून जीएसटी घेतली जात आहे ही फार आणि वाईट त्याचं त्यांनाच परत म्हणजे त्याचं उजव्या हाताने खायचं आणि डाव्या हाताने द्यायचं. घ्यायचं अशी ते पद्धत चालू जीएसटी मध्ये कमी करण्याचं, कर करण्याचं जर सरकारने विचार केलं तर हे खूप छान होईल. आता माझी मागणी तर अशी आहे की सरकारकडे की त्यांनी जीएसटी साठी तर काहीतरी विचार करावा. GST फक्त गरीब लोकांनाच आहे, श्रीमंत लोकांना काय नाही. म्हणजे आता जे लक्झरियस गरिबांनीच गोष्टी भरायचं आहेत त्यावर GST. हां. खूप कमी जीएसटी आहे. हां, श्रीमंत लोकांसाठी किती फॅसिलिटी आहे बघा ना, आणि गरिबांसाठी काहीच नाही. तुम्ही काय सांगाल मतदारांना, काय विचार करून मतं द्यायची? मतदारांना मी एकच सांगेल की तुम्ही जो उमेदवार निवडला आहे त्याचा पुरेपूर अभ्यास करा. तो कसा आहे त्याचं एज्युकेशन बघा, त्याचं काम बघा, नंतरच त्याचं मत द्या. कोणत्याही पक्षाचा असून द्या. तुमच्या एरियामध्ये तो तुम्हाला व्यवस्थित फॅसिलिटीज देईल, तुमच्यासाठी झगडेल, तुमचे जे काही प्रश्न असतील सर्वच प्रश्नाची उत्तरं तुम्हाला जो देईल अशा उमेदवाराला तुम्ही निवडून द्या. मुख्यमंत्री कोण होईल आता महाराष्ट्राचा? कोणी होईल पण कोणी झाला पाहिजे, पण चांगला झाला पाहिजे, बस एवढंच म्हणायचं. कारण जनतेची आता जेवढी आहे एकनाथ शिंदे आहेत मुख्यमंत्री, काय चांगलं काम करतायत, पटतंय काम लोकांना? नाही पटत आहे. कारण ज्याप्रमाणे बेरोजगारी आणि महागाई वाढली त्याप्रमाणे नाही वाटत आहे. बरं, आता काय लाडकी बहीण योजना आणली आहे ताई, तुम्हाला प्रश्न विचारते, या योजनेचा महिलांना खरंच उपयोग होतोय? मला नाही वाटत आहे त्याचा काय उपयोग होणार आहे. काही महिलांना पैसे आलेले आहेत, काही महिलांना आलेले नाही आहेत. त्याची कारणं आम्हाला कळत नाही आहेत की का महिलांना, म्हणजे काही महिलांना का आल्या. आताच राहुल गांधींनी पण त्या दिवशी बोलले होते की महालक्ष्मी योजना आणली, त्यांनी आम्ही त्यांना 3,000 रुपये देऊ. पण त्यांनी ॲक्च्युली बस सेवा फ्री करणार आहेत, महिलांना आधार कार्डवर बस सेवा फ्री करणार आहे. ही योजना खूप छान आहे, कारण का ते महिलांसाठी आहे आणि त्यांनी कर्नाटकमध्ये केलेले आहे. त्यामुळे मला कर्नाटक या राज्यामध्ये आहेत ना, महिलांसाठी पुष्कळ फॅसिलिटीज आहेत, तेवढ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही. हे दुःखदायक गोष्ट आहे. पण आता महायुतीनं तरी आता लाडकी बहीण योजना आणलेली आहे, पण आता एवढी महागाई आहे, या 1,500 रुपयात होणार आहे का, भागणार आहे का महिलांचं? काय मदत होईल त्याची? कसं आहे, तुम्ही बोलताय ना 1,500 मध्ये काहीच नाही होत. तुम्ही 1,500 देऊन त्यांना शेवटी बेरोजगारच करताय ना. त्यांना तुम्ही एकत्र अपंग बोलतो बघा, ती पद्धत तुम्ही यूज करताय. आणि असं एक महिलांची मतं विकत घेतल्यासारखा प्रकार वाटत नाहीये का हा थोडाफार? 100% ना, की आता काय ऐन निवडणुकीच्या वेळेला योजनेत ती योजना तेव्हाच राबवली गेली की जेव्हा निवडणूक येणार आहे. एकदम सध्या म्हणजे असं 2 ते 3 महिने राहिले त्या वेळा काळात, म्हणजे त्या काळात त्या लोकांनी येऊन ती योजना राबवली गेलेली आहे. तर ती योजना मला वाटत नाही आहे योग्य पद्धतीने राबवली गेलेली आहे. आणि आता महाविकास आघाडीने त्याशी शरद पवारांनी हे सांगितलं आहे, परत बेरोजगारांसाठी 4,000 महिना ते लोक करणार आहेत. पण आता अजून ते फायनल नाही होणार जोपर्यंत सरकार बसणार नाही तोपर्यंत. पण आता मला सांगा, आता 1,500 रुपयांचे महायुती 2,100 रुपये करणार म्हणाली आहे, महाविकास आघाडी म्हणते की 3,000 रुपये करणार आहे. पण हे म्हणजे हे कितपत योग्य आहे? मतांसाठी, महिलांच्या मतांसाठी या योजना काढल्या जातात का, फक्त मतं मिळवण्यासाठी थोडं लिगली पैसे वाटलेच जातात का? हां, हे एक प्रश्न म्हणजे एकदम वेगळंच आहे. म्हणजे महिलांना जे कन्फ्यूज केलेलं आहे की आम्ही कुठे जाऊ, इकडे जाऊ का इकडे जाऊ. पण महिला आपलं मतं म्हणजे महिलांची मतं विकत घेण्यासाठी असं करणं हे अयोग्य आहे. त्याप्रमाणे म्हणजे मला असं वाटते की प्रांजळ मताने खरोखरच्या या योजना येत असतील, महिलांचं कल्याण होत असेल तर त्याच्यासाठी हे बरोबर आहे. पण आता ही जी योजना आहे ना, पहिली आता तुम्ही बोलताय महिलांसाठी जी योजना काढली, ही जी स्कीम आहे ना पहिली राजस्थानमध्ये यूज केलेली आहे. त्याचा लाडली बहीण, त्याचा उपयोग येता ही महाराष्ट्रामध्ये करत आहे. याने काय होतं आहे की महिला सक्षम नाही होणार. महिला सक्षम व्हायला पाहिजे. महिला सक्षम होण्यासाठी महिलांना उद्योगधंदे द्या, त्यामध्ये त्यांना फॅसिलिटीज द्या, त्यांना लोन अवेलेबल करून द्या. ह्या गोष्टी बँकेमध्ये गेल्या का फार कठीण होतं. रोजगारासाठी त्यांनी योजना आणल्या पाहिजे की महिलांना एकत्र येऊन किती योजना देता येतात, त्याच्यासाठी त्यांनी सक्षमीकरण केलं पाहिजे. तुम्हाला आता काय वाटतं, लाडक्या बहिणीचे एवढे लाड केले जात आहेत, भावासाठी काय कामं केली पाहिजेत? भावासाठी ते सांगले ना तुम्हाला, त्यांना उद्योगधंद्यात तुम्ही फॅसिलिटीज द्या ना. जर त्यांना नोकरी नसेल तर त्या गोष्टी करा ना.
मग ते त्यांच्या उद्योगधंद्यामधून आपला महाराष्ट्र पण वाढेल. बरोबर. एखाद्या असं खूप एक्सपोर्टर जण म्हणतात की इकडचे उद्योगधंदे पळवले जात आहेत गुजरातला. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? 100% पळवलेच आहेत. बर, त्याचा परिणाम पुन्हा महाराष्ट्र हो, झालं पूर्ण ना. महाराष्ट्रभर होणार आहे, कारण का आपलं पूर्ण आर्थिकरण उचलून नेलेलं आहे. तर इकडचे रोजगार कुठे जाणार? रोजगार व्यापारी वगैरे म्हणजे जे आपले महाराष्ट्रीयन लोक कुठे जाणार? महाराष्ट्रीयन लोकांचं पूर्ण उद्ध्वस्तच केलं आहे सगळं. थोडक्यात महाराष्ट्र लोकांनी महाराष्ट्रामध्ये राहायचंच ना, असं हे चालू आहे ना राजकारण. काय म्हणजे आता काय वाटतं, इकडचे लोकांचे फोडाफोडीचं राजकारण इतकं भयानक चाललेलं आहे, पक्ष फोडाफोडी, डिरेक्टली मोठमोठे पक्ष फोडले जात आहेत. लोक असे पक्ष फोडणाऱ्यांना मतं देतील असं वाटतंय का? आत्ताच्या ज्या सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये मला नाही वाटत आहे की फोडाफोडीच्या राजकारणाला मतं जास्त पडणार आहेत. ते आता महाविकास आघाडीलाच मतं पडणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं? कसं काम होतं त्यांचं? त्यांचं काम एकदम छान होतं. त्यांच्यासारखं म्हणजे मला वाटतं मुख्यमंत्री कोणी आज आलेलाच नाही आहे. खरंच छान काम केलं त्याने. कोविडमध्ये जे त्याने सिस्टम वापरली ना, ते फार उत्कृष्ट असे वापरले. त्याच्यामुळे जो कोविडचा जो प्रसार आहे ना, तो थांबला थोडक्यातमध्ये. आणि लोक म्हणजे बाहेर पडू लागले, कामधंदे करू लागले. आता घरीच होते आणि जो म्हणजे फार वाईट परिस्थिती होती. त्यांनी ती म्हणजे चांगल्या पद्धतीने हँडल उद्धव केली. ठाकरेंनी एक छान काम केलं की BST विकली जाणार होती, तो एक प्रकरण त्यांनी थांबवलं. बेस्ट सेवा आज आम्हाला स्वस्तात मिळते, ते त्यांचं देण आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांना नेहमी शुभेच्छा देऊ की त्यांनी हा चांगलं काम केलेलं आहे. महाविकास आघाडीला जर का महाविकास आघाडी जिंकली तर काय वाटतं, संधी मिळेल उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा, की एक महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळेंचा जास्त विचार केला जाईल? माझ्या मते उद्धव ठाकरे झाले पाहिजे. सुप्रिया सुळेताई पण आमच्या म्हणजे चांगल्या कार्यरत आहेत. त्याही झाल्या तरी चांगलं, पण उद्धव ठाकरेंना देणं जरुरी आहे. कारण का त्यांचं ते पूर्ण बोलतात ना, पिढीने पिढी त्यांची चालत आलेली आहे, त्याप्रमाणे त्यांना मिळालं पाहिजे. काय तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की मुख्यमंत्री कोणीही व्हावं, पण त्यांनी महाराष्ट्राची थोडक्यात म्हणजे महाराष्ट्राची काळजी घेतली पाहिजे. रोजगार ह्या अवेलेबल करून केल्या पाहिजे बस. आणि गरीब आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बस. बाकी माझं काय म्हणणं नाही. मुंबईचा विकास कोणी केला? मुंबईमध्ये अशा कोणत्या समस्या आहेत की ज्या सॉल्व्ह करणं गरजेचं आहे? मुंबईमध्ये आज सगळ्यात मोठी समस्या जी राहिली आहे आणि जी पुढेसुद्धा कदाचित अजून वाढू शकते, कारण मुंबईकडे येणाऱ्यांचा ओघ अजूनही तितकासा आहे. मुंबईमधली सगळ्यात मोठी समस्या ट्रॅफिकची समस्या, त्यानंतर जर आपली लाईफलाईन ट्रेन यांची फ्रिक्वेन्सी आणि यांचे जे स्टेशन्स वगैरे आहेत ते मोठे झाले पाहिजे. अर्थात मुंबईच्या काही, आज आपण कुलाबा विधानसभामध्ये आपण उभे आहोत, इथे पाण्याचे प्रश्न ऐरणीवरती आहेत की जे सॉल्व्ह झाले पाहिजे, पण ते कधी होतील? लोकांच्या अपेक्षा तशाच राहतात. मतदान होतं, नेते निवडून येतात आणि दुसऱ्या दिवशीपासून नेते त्यांची कामं करून घेतात, पण लोकांची कामं कधी करतील हा प्रश्न आहे. मतदारांना काय सल्ला द्याल? काय विचार करून मत दिलं पाहिजे? मतदारांना हा सल्ला देईन की मतदानाच्या दिवशी ज्या गोष्टी आपण खरेदी करू, अगदी सकाळच्या दुधापासून दुपारच्या भाजीपर्यंत, त्यांची 5 वर्षाआधी, 6 वर्षाआधी किंवा अगदी 4 महिन्याआधीची किंमत बघा, आजची किंमत बघा आणि मतदान करा. महागाई वाढली आहे थोडक्यात. अर्थात महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे. महागाई वाढली असती तर तितकासा फरक पडला नसता, पण अर्थात बेरोजगारी वाढली आहे. लोकांना नोकऱ्या नाहीत. नोकऱ्या आहेत तर त्या कमी किमतीमध्ये त्यांना ते म्हणजे रोजगारामध्ये करावे लागतात, कारण बाहेरून येणारे लोंढे, जसं माननीय श्री राज ठाकरे म्हणतात, ते अजूनही थांबलेले नाही आहे. ज्या दिवशी ते लोंढे थांबतील, ज्या दिवशी इकडच्या लोकांना नोकऱ्या द्यायचं हे जेव्हा गव्हर्नमेंट ठरवेल किंवा स्थानिक नेते ठरवतील की पहिला माझा माणूस, पहिला माझा मतदार, मग तुम्ही, त्या दिवशी हे विषय संपतील. मुख्यमंत्री बसवताना जर का आपल्याला म्हणजे त्यांना जर का कॅल्क्युलेशन कमीचं वाटलं आणि जर का एकनाथ शिंदेजींकडे जे आजचे मुख्यमंत्री आहे त्यांच्याकडे त्यांच्या पार्टीचे जर का निवडून आलेले आमदार तितकेसे असतील तर का नाही होऊ शकत? जर महायुतीकडे जास्त लीड असेल, जास्त मतं असतील, तर काय वाटतं महायुती कुणाला मुख्यमंत्री बनवेल? महायुतीचं असं आहे की महायुतीचा सध्याचा चेहरा फक्त आणि फक्त लोकांकडून येतो, तो म्हणजे माननीय श्री देवेंद्र फडणवीस. अजित पवारांना कधी मुख्यमंत्री बनता येईल, बनवतील? हा प्रश्न जनतेला विचारणं सोडून तुम्ही त्यांच्या काकांना विचारा, कारण ज्या दिवशी काका पुतण्यांमधला जो वाद आहे तो संपुष्टात येईल किंवा त्यांच्यामध्ये ट्युनिंग जमेल
त्या दिवशी ते आपोआप मुख्यमंत्री बनतील. पण इकडे भाजपा कधी संधी देणार नाही अजित पवारांना मुख्यमंत्री. असं नाही आहे. भाजपांना जर का अजित पवारांना मुख्यमंत्री बनवून द्यायचंच नसलं असतं तर त्यांनी युतीमध्ये सुद्धा त्यांना घेतलं नसतं. अर्थात अजित पवार गटाचे मी तुम्हाला सारखं म्हणतो, अर्थात कुठल्याही पक्षाचे किती आमदार निवडून येतात आणि तो कुठल्या वेळेला कुठल्या पक्षाला पाठिंबा देतो आणि त्यांनी गव्हर्नमेंट बनते का याच्यावरती एखादी व्यक्ती, एखादा नेता हा मुख्यमंत्री बनू शकतो. त्यामुळे महायुतीने जर ठरवलं, BJPचे मोठे नेते किंवा एकनाथ शिंदेजींनी जर ठरवलं बनू शकतात, पण तेवढं संख्याबळ अजित पवारांना यावेळेला निवडून आणावं लागेल. महाराष्ट्रातलं राजकारण आपण जर बघितलं, अत्यंत फोडाफोडीचं राजकारण, पूर्ण चिखल झालं अक्षरशः राजकारणामध्ये. तुम्हाला काय वाटतं कोण जबाबदार आहे या राजकारणाला सगळ्या? महाराष्ट्रामध्ये जो राजकारणाचा चिखल झाला आहे त्याला आपण नेत्यांना जबाबदार म्हणू नाही शकत, कारण आज राजकारणामध्ये येणारी नवीन पिढी, नवयुवक हा राजकारणाच्या दिशेने ओढवला जात नाही आहे. नवयुवकाला लोकांची सेवा करण्यामध्ये तितकासा रस नाही जसे आधी नेते होते. त्यामुळे जसा एखादा पक्ष वर येतो तर तेवढेच नेते उरलेत ना, तेच त्या दुसऱ्या पक्षामध्ये जातात. पण जर एखाद्या पक्षामध्ये गळती लागून जर का वरच्या नेत्यांची फळी जर का दुसऱ्या पक्षामध्ये गेली असेल तर नवयुवकाने जर का त्यांना वाटतं की आपली महागाई आपण मॅनेज करू शकतो, आपण आपल्या मित्रांना नोकऱ्या देऊ शकतो, तर त्यांनी पॉलिटिक्स जॉईन करावं. हा संपूर्ण घटनाक्रम हा नवयुवकाच्या राजकारणाच्या एंट्रीवर डिपेंड आहे. आता एकनाथ शिंदे इकडचे मुख्यमंत्री आहेत, किती मार्क द्याल त्यांना 10 पैकी? एकनाथ शिंदेजींना खरं तर 10 पैकी विचारलं नाही पाहिजे, कारण ज्या कमी अल्प वेळामध्ये त्यांनी जे काम केलं ते त्यांच्या परीने बरोबर आहे आणि ते 10 पैकी त्यांना कदाचित आपण 7-8 मार्क तर दिलेच पाहिजे. आणि शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर लोक कुणाला जास्त सपोर्ट करतायत आता सध्या? तुमचं काय ऑब्झर्वेशन हे आहे? बघा, कोणाला जास्त सपोर्ट करतात याचा आपल्याला मागे जे MP चे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये आपल्याला अनुभव आला की उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीच्या मागे सर्वसामान्य जनता आणि त्यांच्यावर झालेला जो अत्याचार आहे, तो जो सॉफ्ट पॉईंट आहे, तो अजून लोकांच्या मनामध्ये तितकासा पुसला गेलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा मदतीचा हात आणि मदतरूपी वोट जे आपण टाकणार तो उद्धव बाळासाहेब ठाकरे. काय वाटतं कोण यावेळेला मुख्यमंत्री बनेल महाराष्ट्राचा? यावेळेला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनेल अशी आशा आहे, कारण परिवर्तन सगळ्यांना जवळजवळ हवं आहे आणि त्यातल्या त्यात कदाचित यावेळेला महिला मुख्यमंत्री बनू शकतो. अंदाजा जनतेने सुप्रियाताई सुळेंकडे कल आहे असा असू शकतो, कारण एका महिलेला मुख्यमंत्री बघताना महाराष्ट्राच्या लाडक्या जनतेला आवडू शकतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला? उद्धव ठाकरे ज्या टाईम पिरियडमध्ये मुख्यमंत्री होते त्या टाईम पिरियडमध्ये अर्ध्याहून जास्त टाईम कोविडमध्ये गेलेला आहे आपला, पण तरी पण त्यांची जी मॅनेजमेंट होती त्याच्यामुळे आपल्या डेथ कॅज्युलिटी ज्या होतात, म्हणजे जी लोक मेली त्याच्यामध्ये आकड्यामध्ये कमी आली. जर ऑक्सिजन, रेमडेसिवीर अशा गोष्टी भेटल्या नसत्या तर खूप जास्त लोकांची जसं इतर स्टेटमध्ये झाली तसं होऊ शकत होतं, पण आपल्याकडे तसं झालं नाही. महायुतीमध्ये म्हणजे जे काय फोडाफोडीचं राजकारण करून महायुती तयार झालेली आहे, तर हे फोडाफोडीचं राजकारण कितपत योग्य आहे आणि हे व्हायला हवं होतं का? गरज होती काही? हे बघा, जनता नेत्यांना निवडून देते, शेवटी नेत्यांनी विचार केला पाहिजे की पुढच्या वेळेला जनता मला निवडून देईल का. आणि फोडाफोडीचं राजकारण जिथपर्यंत आहे तर फोडाफोडीचं राजकारण हे याच्या आधी सुद्धा होतं, हे काही नवीन नाही. फक्त आता ही गोष्ट उघड झाली आणि लोकांना हे बघायला इंटरेस्ट आहे की कोण फुटून कुठे जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या या उतारवयात त्यांना आता पुन्हा एकदा जोमानं कामावर लागतं, ही वेळ त्यांच्यावर यायला हवी होती. शरद पवार हे असे महाराष्ट्राचे लाडके मोठे नेते, जाणता राजा आपण त्यांना म्हणतो, की त्यांच्याकडे बघून इतर नेत्यांना असं वाटतं की मी सुद्धा अगदी माझ्या वयाच्या ज्या एजमध्ये आज शरद पवार जी आहेत साहेब आहेत त्या एजपर्यंत मी काम करावं असं प्रत्येक छोट्या कार्यकर्त्याला आणि नवयुवक नेत्याला तसंच वाटतं. आता अजित पवार सत्तेसाठी म्हणूयात आपण महायुतीमध्ये गेले, त्यांना महायुती उपमुख्यमंत्री करेल का? महायुती म्हणा किंवा महाविकास आघाडी म्हणा, ज्यांचे जास्त कॅल्क्युलेटिव्ह आमदार त्यांचा मुख्यमंत्री हे समीकरण आहे. पण त्यातल्या त्यात जर का कोणाला सरकार स्थापन करताना जर का एक छोटा बंडल किंवा ज्यांच्याकडे एक गट आहे नेत्यांचा, अशा नेत्यांची जर का कोणाकडे रसद असेल आणि ती रसद जर का निवडणूक झाल्यानंतर जर का मुख्यमंत्री बनवताना एखाद्या आमदाराने किंवा एखाद्या माजी मंत्र्याने पुरवली तर मग तो सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं की प्रकाश आंबेडकर आहेत
त्यांनी महाविकास आघाडीमध्ये यायला हवं होतं का? प्रकाश आंबेडकरजींना महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. शेवटी तो त्यांचा वैयक्तिक डिसिजन आहे, त्यांच्या पार्टीचे वैयक्तिक विचार आहेत की ते का नाही आले, आणि कदाचित पुढे ते येऊ शकतात. असं नाही की आले नाही तर अजून पुढे कॉर्पोरेशन्स आहेत, अजून पुढे खूप इलेक्शन्स आहेत, तर ते येऊ शकतात. बाकी प्रकाश आंबेडकरजी आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा समाजवादी पार्टी किंवा शिवसेना या सगळ्यांचे विचार जवळपास सारखे आहेत. जर का तुम्हाला सांगितलं की हे आघाडी वगैरे आता सगळं विसरून जा, आता जर तुम्हाला सांगितलं की 2 किंवा 3 पक्षांची एक आघाडी म्हणजे एक युती करायची आहे, तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या 3 पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं काम केलं? असे जे 3 पक्ष जे समविचारी नाहीत, जसं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आत्ताची शिवसेना, जी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीला पाठ देऊन सरकार स्थापन करायला इच्छुक आहे. ओके, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला म्हटलं जाते की हिंदुत्ववादी विचार त्यांनी बाजूला ठेवलेले आहेत. या हिंदुत्ववादी राजकारणाबद्दल काय म्हणणं तुमचं एकंदरीत? हिंदुत्ववादी राजकारण नसू शकतं आणि विचार असू शकतात, बट ते हिंदुत्ववादी राजकारण, हिंदूंच्या नावावर राजकारण किंवा कुठल्याही कास्टच्या नावावर राजकारण करणं हे तितकंसं चुकीचं आहे. आपण सगळे सारखे आहोत हे मानून चाला. हां, तुमच्या नेत्यांनी कामाच्या जीवावर राजकारण केलं पाहिजे. म्हणजे माझी कामं ही झालीत, यापुढे मी हे करेन. जेव्हा आपण जात धर्म जेव्हा मध्ये आणतो तेव्हा आपण आपलेच वोटर म्हणजे नेते त्यांचेच वोटर एका सर्टन फळीमध्ये डायव्हर्ट करत जातात, जे नंतर राजकारणामध्ये दिसून येतं. मराठा आरक्षणाचा यावेळेला काय परिणाम होईल मतांवरती? कुणाला जास्त मतं, कुणाला कमी मतं? काय मराठा आरक्षणाचा जो परिणाम होणार आहे तो आपले जे श्री जरांगेजी आहे त्यांच्या विचारसरणीची जी लोक आहेत ती स्वाभाविक निवडून येणार, कारण मराठा आरक्षण हे सध्या गरम आहे. मराठा आरक्षण म्हणा, धनगर आरक्षण म्हणा, NT, SC हे जे फॅक्टर आहेत हे प्रत्येक वेळेला इलेक्शनला फक्त नेते वेगळे असतात. हे फॅक्टर कालही होते, आजही राहणार, या इलेक्शनला आणि पुढच्या इलेक्शनला याहून जास्त असतील. राज ठाकरेंनी महायुतीत यायला हवं होतं का आता इलेक्शनसाठी? राज ठाकरेंचा पक्ष, राज ठाकरेंचे विचार आणि हे सध्या तितकेसे कुठल्या पक्षाबरोबर त्यांचा ताळमेळ म्हणजे जनतेला दिसत नाही. मी आज जनता म्हणून सांगतो, पण राजकारणामध्ये राज ठाकरे ज्या पक्षाला पाठिंबा देतील त्या पक्षाची वर्णी मुख्यमंत्री पदासाठी लागू शकते. महाविकास आघाड़ी आएगी. महायुति ने जो अभी ये किया है, लाइक पक्ष फोड़ दिए हैं, 2 राष्ट्रवादी और शिवसेना जैसे पक्ष फोड़ दिए हैं, क्या सही लगता है ये आपको? ये तो राजनीति है, देखिए, बाकी ज़्यादा लग रहा है महाआघाड़ी चांस है. अच्छा, अगर आपको चांस मिलेगा कि हाँ ये पक्ष साथ में आना चाहिए, महाविकास आघाड़ी छोड़ दो, महायुति छोड़ दो, ये जो सारे पक्ष है उनमें से कौन से पक्ष को साथ में आना चाहिए? ज़्यादा तो शिवसेना. और शिवसेना के साथ कौन सी शिवसेना बोल रहे हो आप? पहले वाली. अच्छा, उद्धव ठाकरे. अच्छा, और रह गई दूसरी कांग्रेस. ओके. और उसके दूसरा तो है नहीं. अच्छा, ओके. अभी प्रकाश आंबेडकर जी को साथ में आना चाहिए थे क्या महाविकास आघाड़ी के? आना चाहिए, वो तो अच्छे है पहले से जी. राज ठाकरे का काम कैसा है यहाँ पर? राज ठाकरे का तो अच्छा है. अच्छा जी. मनसे को इस बार अच्छा वोट मिलेगा क्या लगता है? मिलेगा. क्या काम करना चाहिए अभी मुंबई में? अभी राजनीति में खाली हिंदू मुस्लिम होता है, ये नहीं होना चाहिए, बाकी सब एक को लेके चलना चाहिए. ये बीजेपी हिंदुत्व का मतलब पॉलिटिक्स कर रही है अभी, हिंदुत्ववादी राजकारण, तो उसके बारे में आपका क्या ख्याल है? इसके बारे में मेरा राजनीति के बारे में ज़्यादा कुछ जानता नहीं हो. बाकी तो बीजेपी खाली राजनीति करती है, हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद से आगे तो कुछ नहीं. यहाँ के लोगों को क्या बताना चाहते हो आप? क्या देखकर, क्या सोचकर वोट करना चाहिए? क्या देखिए, इंसानियत सबसे बड़ी बात है, हिंदू मुस्लिम नहीं, इंसानियत सबसे बड़ी बात है, बस यही. और हमारा देश आगे चलना चाहिए अच्छे, बस. ये यहाँ पर बहुत ज़्यादा अभी आरक्षण का भी सवाल है, तो ये लोग आरक्षण मांग रहे हैं, इसके बारे में आपका क्या ख्याल है? इसके बारे में तो मेरे को नहीं उतना पता. हमारा आरक्षण तो मिलना चाहिए, सबका हक है. अच्छा. सभी उसका. यहाँ पर जो जाति पाति का राजकारण हो रहा है अभी, उसके बारे में आपको क्या लगता है कि ये जो पॉलिटिशियंस है ये यूज कर रहे हैं सब लोगों का? हाँ, ये तो है जी. विकास सबसे पहले होना चाहिए अपना देश का, और राजनीति अच्छे से चलाना चाहिए सबको, हिंदू मुस्लिम नहीं करना चाहिए, बस मेरा एक ही कहना है. अब सीएम कौन बनेगा लगता है महाराष्ट्र का? कौन बनना चाहिए? सीएम तो चेंज होना, एकनाथ शिंदे भी अच्छे है,
मगर बीजेपी से आके अच्छे नहीं किए, पहले अच्छे थे। तो आपको कौन लगता है कि कौन सीएम बनेगा इस बार? इस बार तो देखिए कुछ बोल नहीं सकते, उदय ठाकरे भी आ सकते हैं, एकनाथ शिंदे भी आ सकते हैं। अच्छा, जी। लेकिन आप किसको पसंद करोगे कि हाँ ये अगर सीएम बनेगा तो? उदय ठाकरे। उद्धव ठाकरे को। ओके, एकनाथ शिंदे जी अभी मुख्यमंत्री है, यहाँ के सीएम है, उनका काम आपको कैसे लगा? अच्छा कर रहे हैं वो भी अच्छा किया। तो जनता उन्हें सेकंड चांस देगी? दे भी सकती है, नहीं भी, कि हिंदू मुस्लिम कर रहे हैं तो उसमें ज्यादा राजनीति हो रही है और कोई बात नहीं है। बाकी काम तो अच्छा कर रहे हैं एकनाथ शिंदे भी, और उससे अच्छा उदय ठाकरे भी अच्छे थे। क्या लगता है आपको कौन आएगा इस बार महाराष्ट्र में? हमको तो शिंदे साहब लगता है। शिंदे साहब लग रहा है। ये जो पॉलिटिक्स कर रहे हैं, लाइक अभी शिवसेना फोड़ दी, राष्ट्रवादी फोड़ दी, तो ये अच्छा लग रहा है आपको? सही लग रहा है ये सब? नहीं, ये नहीं होना चाहिए ना, सब मिलके काम करना चाहिए। अच्छा, मुंबई का विकास किसने किया? कौन मुंबई के डेवलपमेंट के लिए काम करता है? अभी प्रेजेंट में तो शिंदे साहब जो हिसाब से आनंद दिखे थे। अच्छा, ये शरद पवार और शिंदे साहब इलेक्शन के बाद साथ में आने वाले, ये सही, मतलब ये बात सच है क्या? क्या पता है आपको इसके बारे में? नहीं, मेरे को आइडिया नहीं। अच्छा, अगर ये साथ में आ गए तो आपकी क्या रिएक्शन होगी? नहीं, साथ में तो मुश्किल है क्योंकि इनकी सोच और उनकी सोच में रात दिन का फर्क है। अच्छा, साथ में तो नहीं आएंगे। किसने अच्छा काम किया अभी तक, महाविकास आघाड़ी ने या महायुति ने? ये अभी शिंदे साहब की जो सरकार है चल रही है। महायुति ने। अच्छा, अगर आपको बताया गया कि अभी जो महाविकास आघाड़ी है, महायुति है, वो छोड़ दो, लेकिन किस पार्टी को साथ में आना चाहिए? किन किन पार्टियों को साथ में आना चाहिए, आघाड़ी करनी चाहिए? अभी जैसे मनसे है तो उनको आना चाहिए साथ में, राज ठाकरे। ओके, अभी महायुति के साथ राज ठाकरे को आना चाहिए था क्या? आना चाहिए। और प्रकाश आंबेडकर जी को महाविकास आघाड़ी के साथ होना चाहिए उनको। महाराष्ट्र में क्या क्या काम करना चाहिए अभी जो भी सरकार आएगा? ये जैसे रोजगार है और भी कुछ विकास वगैरह है, बहुत से काम है। काका काय वाटतं, काय विधानसभेचं वारं कुठं वाहतंय? कोण जिंकून येईल यावेळेला? विधानसभेमध्ये आता जो इलेक्शन आहे 20 तारखेच्या आपला महाराष्ट्राच्या, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही महायुतीचं सरकार आहे ती येणार। बर, आता महाविकास आघाडी आणि महायुती, मग यावेळेला काय वाटतं कोण बनणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब किंवा देवेंद्र फडणवीस जी, बर दोघांच्या मधून एक जण सीएम बनणार आहे। बर, आणि त्यांची काय वाटचाल काय दुसरे त्यांना वाटत दिलं तर अजित पवार पण होऊ शकते, त्याच्यामध्ये काही दोन मत नाही आहे माझे। आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तुम्हाला वाटतं का की इकडची जनता खुश आहे एकनाथ शिंदेच्या कामावर? बाळासाहेब ठाकरेची शिवसेनाला ते घेऊन आगल निघालेले आहे मत, आणि चांगले माणूस आहे, काय त्याच्यामध्ये दोन मत नाही। लोकांना त्यांनी एकनाथ शिंदे साहेब पण आवडणारे मुख्यमंत्री आहे, आणि आपले महाराष्ट्रामध्ये मुंबई सोडून महाराष्ट्रामध्ये इतर गावामध्ये त्यांनी काम पण चांगलं केलेलं आहे। बरं, पण हे जे काही फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे, हा जो चिखल झालेला राजकारणात, कुणी केला हा चिखल राजकारणात? चिखल नाही, तसं काय लोकांची मनाची भावना आहे, काय आपल्याला कुठला डिपार्टमेंट भेटला नाही ते नाही, त्याच्यामध्ये वाटाचाल होते ना, परत एक पण येऊ शकतं, असं नाही की याच्या राजनीतीमध्ये सब कुछ होता है। राजनीति के अंदर कौन किसके साथ में कब बैठेगा वो कुछ बता नहीं सकता। अपन ने कभी सोचा नहीं था बाला साहेब ठाकरे की हिंदुत्ववादी की सरकार, उद्धव साहब ठाकरे जी कांग्रेस के साथ में जाके बैठेंगे, ऐसा बाला साहेब ठाकरे के मेरे राजकारण में मैंने जब देखा है, जब तक मुझे नॉलेज है तब तक कभी ऐसा काम हुआ नहीं था। और हमारे बाला साहेब ठाकरे कभी भी कांग्रेस पार्टी को कभी लाइक ही नहीं करते थे। अच्छा, ओके, तो ये गलत किया है उद्धव ठाकरे जी ने? गलत तो सही, उनके मन के अंदर क्या है वो हम बता नहीं सकते, उनको अच्छा लगा उन्होंने किया। चावल एक होता है, लेकिन बहुत से इंसान चावल जिंदगी में कभी नहीं खाते, उसकी इडली बना के 6-6, 8-8 खा जाते हैं, मतलब तो ऐसा लोगों का उनका अपना अभिप्राय है, अपना मन है। राज ठाकरे यांना महायुतीमध्ये यायला हवं होतं का राज ठाकरेंनी? राज ठाकरे को भी साथ में आना चाहिए था, लेकिन उनका मन अलग है, मतलब हिंदुत्ववादी विचारधारा वो भी लेके चलते हैं, तो इसीलिए उन्हें आना चाहिए था ना साथ आना में चाहिए था महायुति साथ के। में। मतलब प्रकाश आंबेडकर पण महाविकास आघाडीमध्ये आलेले नाहीये। प्रकाश आंबेडकर नागपुर साइड के, विदर्भ के, तो उसका नॉलेज मुझे इतना नहीं है। अच्छा अच्छा, ओके, तुम्हाला काय वाटतं मुंबईचा विकास कोणी केला? मुंबईचा विकास जे पक्ष असणारे पहिले जे सत्तेमध्ये होते
थोडंफार त्यांनी केलं. आणि दुसरे आपले जे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सीएम साहेब आपले देवेंद्र फडणवीस जी जब महाराष्ट्र के सीएम की गद्दी पर बैठे उन्होंने अच्छा विकास किया. उनके साथ में रह के एकनाथ शिंदे साहब सीएम बने, उन्होंंने भी महाराष्ट्र का विकास अच्छा किया. और आगे भी भारतीय जनता पार्टी और ये महायुति की सरकार अच्छा कार्य करेगी. आता अशा चर्चा चालल्यात की शरद पवार आणि एकनाथ शिंदे पण एकत्र येऊ शकतात इलेक्शन नंतर. याबद्दल काय वाटतं, खरं खोटं काय आहे? राजकारण में ये जो एक साथ में फोड़ाफोड़ी का जो राजकारण होके एक साथ में बैठते वो जनता जनार्दन गुमराह होती है, उसके बारे में कोई नहीं बता सकता. अच्छा, इकडच्या मतदारांना काय सांगाल तुम्ही, काय सल्ला द्याल? बस मैं तो यही चाहता हूँ कि भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और अपना शिवसेना की सरकार साथ में मिलके. महाराष्ट्रात जे जातीचं पण राजकारण सुरू झालेलं आहे. जब इलेक्शन आता है तो जातिवाद का मुद्दा ये लोग उठाते ही है. मतलब मतदान के लिए अपने वोटरों को ज़्यादा अपनी ओर आकर्षित करने के लिए ऐसा कार्य होता है. बाकी हम सब एक ही है. काय वाटतं यावेळेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनेल? ती टोटली एकदम सस्पेन्स गोष्ट आहे. काय माहित आहे काय होणार. 3-3 4-4 पार्टी झालेली आहे. काय होऊ शकते मला माहित नाही. पण कुणाचं काम तुम्हाला जास्त आवडतंय? या संदर्भात मला वाटते की काम दिसत आहे तो प्रधानमंत्री PM मोदीचे काम जास्त दिसत आहे असं वाटतंय. बरं, आता इकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे. त्यांच्या कामाबद्दल काय म्हणणं तुमचं? चांगलं काम करतायत ते? 100% चांगलं काम करतात ते दिसत आहे आणि असं वाटत आहे. बरं, आता इकडे जे काही फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे, 2 शिवसेना झालेले आहेत, 2 राष्ट्रवादी काँग्रेस झालेले आहेत, तर हे कितपत योग्य आहे? आणि जे काही राजकारणाचं हे फोडाफोडीचं राजकारण चाललेलं आहे ते बरोबर आहे का? नाही, 100% रॉंग आहे. आणि ती ओव्हरऑल त्यांच्यामध्ये ती मतदाता आहे ती त्याला त्रास होत आहे. अच्छा, इकडच्या मतदारांना काय सांगाल, कशा प्रकारे आपला नेता निवडला पाहिजे? मतदान करताना काय काळजी घेतली पाहिजे? जिथे डेव्हलपमेंट आहे त्याच्या तीच MLA ला आपल्याला वोट द्यायला पाहिजे. महाराष्ट्रात काय अजून कामं करणं गरजेचं आहे? इकडे लॉट ऑफ ट्रॅफिक आहे. मतलब ट्रॅफिकची एकदम प्रॉब्लेम जास्त आहे. एअर क्वालिटी एकदम ते ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर आमचे जे इकडे आम्ही साऊथ मुंबईमध्ये राहते लॉट ऑफ पॉल्युशन आहे. कंस्ट्रक्शनचं काम इतकी वाढलेलं आहे की आम्ही राहू नहीं सकते. मतलब फार पॉल्यूशन है. मतलब पॉलिटिक्स चल रहा है अभी महाराष्ट्र में, अभी 2-2 पार्टीज डिवाइड हो गई है, तो क्या ये सही कर रहा है बीजेपी? फिर बीजेपी सब राजकारण है, सब ऐसा ही होता है राजकारण. अच्छा, बीजेपी का कोई भी पार्टी करे ऐसा ही. कौन अच्छा सीएम कौन बनेगा? अच्छा फडणवीस बनेगा ना, अभी बहुत काम किया ना अभी. अच्छा, और एकनाथ शिंदे का काम अच्छा नहीं लगा आपको अभी? शिंदे भी है, अभी इसका मेजोरिटी आएगा बीजेपी तो वही बनेगा, नहीं आएगा तो एकनाथ शिंदे बनेगा. उसमें क्या है? मुंबई का काम किसने अच्छा किया ज्यादा? मुंबई का भी फडणवीस ने किया ना. फडणवीस नहीं किया. बाकी उद्धव ठाकरे जी भी थे सीएम, तो उन्होंने भी अच्छा काम किया है. अभी अपना अपना है सब जो भी है. राज ठाकरे जी को आना चाहिए था क्या महायुति में? वो कभी क्या आना चाहिए था, लेकिन अभी बहुत टाइम हो गया, लेट हो गया. ओके, अभी बहुत जानकार है राजकारण में राज ठाकरे तो, लेकिन वो उसके हिसाब से अभी आया उनका बेटा भी अभी खड़ा है इलेक्शन में. वो अभी नया नहीं है अभी. जीतेगा क्या वो? क्या भगवान जाने, पता नहीं. अच्छा, अगर आपको 10 में से मार्क देने हैं शिंदे साहब को कि उन्होंने सीएम कैसे रहे, 10 में से अच्छा है. अभी सब फडणवीस के साथ में मिलके कर रहे हो, उसमें क्या है. अजित पवार बनेगा सीएम? वो कभी नहीं बनेगा. क्यों? लेकिन साथ में तो आए हैं अभी फडणवीस. आया अभी ऐसा ही. अच्छा, तो उन्हें सीएम नहीं बनाएंगे? नहीं बन सकते. अच्छा, ठीक आहे. दादा काय वाटतं यावेळेला कोण मुख्यमंत्री होईल महाराष्ट्राचा? एकनाथ शिंदे साहेब. बर, आणि फडणवीस? फडणवीस साहेब नाही बनणार का? नाही बनणार. म्हणजे काही हे राजकारण केलेलं आहे, शिवसेना सोडून गेले शिंदे साहेब, परत मग लोक म्हणतात की आता त्यांनी नाव चोरलं, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं म्हणजे कसं आहे, काम करून दाखवलं नाही व्यवस्थित. म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा चांगलं काम एकनाथ शिंदेनी केलेलं आहे. पण उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात खूप चांगलं काम केलं असं लोक म्हणतात. नाही, आम्हाला नाही आवडलं त्यांचं काम. नाही आवडलं. फडणवीसांचं काम जास्त चांगलं आहे का शिंदेचं? शिंदेचं. शिंदेचं की अजित पवारांचं? शिंदेचं. एकनाथ शिंदेचंच. बरं, आता यावेळेला काय जर असं तुम्हाला सांगितलं की सगळे पक्ष वेगळे वेगळे आहेत आणि तुम्हाला एक 2 ते 3 पक्षांची आघाडी झालेली आवडेल, तर ते कोणते पक्ष असतील? शिवसेना म्हणजे आपली शिंदे साहेबांचे आणि बीजेपी. 2च पक्ष एकत्र आले पाहिजे. राष्ट्रवादीला जे घेतलं फडणवीसांनी ते बरोबर वाटलं तुम्हाला? ते आता युतीसाठी घेतलेलं आहे, पण आम्हाला काय बरोबर वाटलं नाही. राज ठाकरेंनी यायला हवं होतं महायुतीमध्ये. होय, राज ठाकरे साहेब हवेत. बरं,
मुंबईचा विकास कुणी केला? आता मुंबईचा विकास म्हटला की एकनाथ शिंदे साहेब आम्हाला तर वाटते तसं, म्हणजे जास्त कामं करून दाखवलेली आहेत ह्यावेळी. बर, आता मुख्यमंत्री जर बनायचं असेल एकनाथ शिंदेंना आणि जर ते बनले तर त्यांनी पुढे काय कामं केली पाहिजेत महाराष्ट्रासाठी? महाराष्ट्रासाठी कामे म्हणजे आता बेरोजगाराची मुलं आहेत, शिकून बाहेर पडले, त्यांना रोजगार अवेलेबल करून द्यायला पाहिजे. परत बिझनेससाठी लोन वगैरे हे त्याच्यात काहीतरी स्कीम असेल तर स्कीम करून द्यायला पाहिजे आपण. जी की लाडकी बहीण योजना वगैरे आणलेली आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? असे पैसे दिले पाहिजेत महिलांना? महिलांना म्हणजे दिलेत ते बरेच झालेत, म्हणजे काही गरजू महिला आहेत त्यांना बरेच आहेत. पण काय उत्पन्नाचा दाखला किंवा त्यांचं वार्षिक उत्पन्न किती आहे, जास्तीत जास्त उत्पन्न असेल त्यांना नाही दिलं तरी चालेल. म्हणजे कमीत कमी एक 25-30 हजाराच्या आत जो ज्या महिलांचं उत्पन्न कमी आहे किंवा घरी बसून असतात त्यांना दिलं तरी चालेल. अच्छा, आता महाविकास आघाडीनं म्हणलंय की जर का त्यांना निवडून आणलं तर ते 3,000 रुपये देतील. आता महायुती 1,500 देते, ते 2100 होणार आहे, त्याचा आता पुढे 3,000 होणार आहेत. मग हे काही महिलांची मतं घेण्यासाठी काही आमिष दिली जातात का खुलेआम? होय होय बरोबर आहे, आमिष दिली जाते ती. ना म्हणजे ही योजना पण तुम्ही म्हणाल का की एकनाथ शिंदेने चालू केली पण त्याची कॉपी मारतात ते. बरोबर, पण आता लोक म्हणतात की आता इलेक्शन तोंडावरती आल्यावरती यांनी ही योजना आणली, तर आधी काय केलं 2 वर्ष? आधी 2 वर्ष नाही, पण योजना आणलेली ती चांगलीच आहे आणि म्हणजे ते इथून पुढे ती कामं करतील ती पण चांगलीच करणार आहेत. आमचा विश्वास एकनाथ शिंदेवर आहे. भविष्यात शरद पवार आणि एकनाथ शिंदे जर एकत्र आलेले तर आवडेल तुम्हाला? म्हणजे शरद पवार जर शिवसेनेमध्ये प्रवेश करत असतील एकनाथ शिंदेच्या तर आम्हाला आवडेल.